इयत्ता 7वी विषय मराठी. कविता अनामवीरा. स्वाध्याय. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात. तसं जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाहीत. लढणे ही त्यांची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवींनी ही ओळ लिहिलेली आहे. जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवींनी म्हटले आहे. सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. सैनिकाच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणीही गायक डफ घेऊन जाहीररित्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतो की या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे असे कवीने म्हटले आहे. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते. त्याची कारणे लिहा. अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. प्रश्न 3. खालील योग्य जोड्या जुळवा. धगधगता समराच्या ज्वाला. उत्तर महाभयंकर युद्ध. मरणामध्ये विलीन. उत्तर शांतपणे मरण स्वीकारणे. ना भय ना आशा. उत्तर निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवणे. नच उधाणले भाव. उत्तर भावना व्यक्त न करणे. प्रश्न 4. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अनामवीरा ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीरांच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही. 2. जीवनांत म्हणजे जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. संध्येच्या रेषा. संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, काळोखात विरून जाते. तसा सैनिकाच्या जीवनरेषेचा अस्त होतो. मृत्युंजय वीर. देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो. तो चिरंजीवी ठरतो. लिहिते हो या. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधी पुढे काही प्रश्न दिले आहेत. त्यावर विचार करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सलग लेखन करा. मी डॉक्टर होणार. मी डॉक्टर व्हायचे का ठरवले आहे? मी डॉक्टर बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे? मी डॉक्टर होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत? डॉक्टर होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे? मी डॉक्टर होणार. डॉक्टर नसेल तर आजारी माणसाचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही काही दिवस खेडेगावात राहिलो होतो. त्या गावात तापाची साथ आली होती. लोक तापाने फणफणले होते. पण गावात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना औषधोपचार होत नव्हता. त्या क्षणी मी मनात निश्चय केला की आपण डॉक्टर होऊन ग्रामीण भागातील लोकांची सेवा करायची. डॉक्टर होण्याची माझी इच्छा मी जेव्हा आईबाबांना सांगितली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि खूप मन लावून अभ्यास करावा लागेल. डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार. त्यासाठी मला शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल. त्याकरिता मी नियमित व्यायाम करीन. स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळीन. रोजच्या जेवणास सकस आहार घेईन. भरपूर अभ्यास तर करीनच, पण न समजलेला भाग वेळच्या वेळी शिक्षकांना विचारून समजून घेईन.
बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक माझ्या वाचनात आले. आदिवासी लोकात राहून ते त्यांची सेवा करीत आहेत. मी डॉक्टर झालो तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रंजल्या-गांजल्या लोकांसाठी करीन. मी असाध्य रोगावरील उपचार शोधून काढेन. सेवावृत्त हे डॉक्टरी व्यवसायाचे ब्रीद आहे. मला डॉक्टर होऊन जनसेवा करायची आहे. जनसेवेचे पुण्य मोठे असते. म्हणूनच थोर लोक म्हणतात की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. म्हणी ओळखूया. पुढील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावाकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. रेहानची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारी जाऊन पाहिले पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले की खाण तशी माती.